या सर्वांचं आजच्या या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे। मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होतोय। विद्येची देवता माँ सरस्वती, बुद्धी व ज्ञानाची अधिष्ठात्री देवी माँ सरस्वती या देवीच्या पूजनाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होतोय, संपन्न होतोय दीपप्रज्वलन सोहळा। दीप लावूया आत्मतेजाचा, दीप लावूया आत्मतेजाचा, प्रकाश पडेल साक्षात्काराचा। दीप लावूया सामर्थ्याचा, दीप लावूया सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल विवेकाचा, प्रकाश पसरेल विवेकाचा। अज्ञानाचा अंधकार नष्ट होण्यासाठी आपण देवी सरस्वतीकडे प्रार्थना करूया। तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचैतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे, आजन्म त्याचा ध्यास दे। प्रत्येक कार्यक्रमाचा तेज उजळून टाकणारी ज्योत, निरपेक्ष वृत्तीने अखंड तेवत राहणारी ज्योत, स्वतः उजळून दुसऱ्याला प्रकाश देणारी ज्योत, अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा तेज पसरवणारी ज्योत, निराशेच्या मनात आशेचा किरण पोहोचवणारी ज्योत संपन्न होतोय। हाच दीपप्रज्वलनाचा सोहळा। उजळावा प्रकाश, अंधाराचा सावट इथल्या प्रत्येकाच्या जीवनात प्रकाशमयी पहाट यावी असा दीपप्रज्वलन सोहळा संपन्न होतोय। एक ज्योत स्नेहाची, एक ज्योत ज्ञानाची, एक ज्योत प्रेमाची, एक ज्योत मानवतेची, एक ज्योत बुद्धीची, एक ज्योत भावनेची, एक ज्योत एकात्मतेची, या सर्व मिळून अज्ञानाचा अंधकार दूर करूया। अंधाराचा वेध घेणारा, प्रकाशाचा शोध घेणारा, जीवनी आनंद देणारा असा हा दीप मान्यवरांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करते। छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या आई जिजाऊ, स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व समस्त स्त्री शक्तीला वंदन करून मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। आज 8 मार्च जागतिक महिला दिन, त्यानिमित्ताने आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। क्षणाची पत्नी व अनंतकालाची माता म्हणजे स्त्री, क्षणाची पत्नी व अनंतकालाची माता म्हणजे स्त्री। आई, बहीण, मुलगी, पत्नी अशी अनेक नाती हळुवारपणे जपणारी व्यक्ती म्हणजे स्त्री। प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा म्हणजे स्त्री। स्त्रीशिवाय कुटुंब नाही व कुटुंबाशिवाय समाज नाही। स्त्री आपले मूल संस्कारशील अद्वितीय घडावे म्हणून जीवाचे रान करते। मूल पोटात वाढवण्यापासून ते सुसंस्कृत व्यक्ती घडवण्यापर्यंतची जबाबदारी स्त्री विना तक्रार पार पडते। अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा। आजच्या आपल्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुण्या माननीय श्री नंदिनी घाणेकर मॅडम यांचं स्वागत आपल्या गुरुकुल शिक्षण संस्थेच्या सचिव सौ अनिता वनखडे मॅडमांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। हा सन्मान होतो आहे तुमचा,
हा सन्मान होतो आहे तुमच्या कुशल नेतृत्वाचा, हा सन्मान होतो तुमच्या उत्तुंग कर्तृत्वाचा, हा सन्मान होतो आहे तुमच्या निरपेक्ष दातृत्वाचा, हा सन्मान होतो आहे एका असामान्य व्यक्तिमत्वाचा. चला साक्षीदार होऊया या अविस्मरणीय सोहळ्यात. यानंतर आपल्या गुरुकुल शिक्षण संस्थेच्या सचिव सौ अनिता वनखडे मॅडम यांचं स्वागत ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सविता पाटील मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. अत्तर आणि कपड्याला सुगंधित करणे ही काही मोठी गोष्ट नाही. आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तव्याने सुगंधित होते. असंच आपलं आयुष्य कर्तव्याने भरलेलं. यानंतर गुरुकुल शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ अनुजा मॅडम यांचं स्वागत प्री प्रायमरी इंचार्ज स्वप्नाली मेंढे मॅडम करावे अशी त्यांनी विनंती करते. यानंतर आपल्या गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री वनखडे सर यांचं स्वागत आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री संतोष जाधव सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले उषा साळे मॅडम यांचं स्वागत कविता सातपुते मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. नवनिर्वाचित नगरसेवक त्याचबरोबर आपल्या गुरुकुल शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री सागर सर यांचं स्वागत अमृता शिंदे मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर. मान्यवरांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करते. प्रत्येक कार्यक्रमाची एक रूपरेषा ठरलेली असते. त्याचबरोबर आजच्या आपल्या या जागतिक महिला दिनाचं या कार्यक्रमाची एक रूपरेषा ठरलेली आहे. हीच रूपरेषा जाणून घेण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सविता पाटील मॅडम यांना.